इयत्ता 8वी, विषय मराठी, इंग्रजी माध्यम. प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आज आपण कवी वसंत बापट यांच्या आभाळाची आम्ही लेकरे या कवितेच्या कृतीपत्रिका म्हणजेच स्वाध्याय लेखन अभ्यासणार आहोत. यानंतर आपण स्वाध्याय कृती समजावून घेऊ. प्रश्न पहिला, पुढील अर्थांचे कवितेतील शब्द शोधा. 1. किनारा. किनारा या शब्दाचा समानार्थी शब्द आहे तीर. 2. इच्छा. समानार्थी शब्द आहे आस. 3. अखंड. समानार्थी शब्द आहे अभंग. 4. आकाश. समानार्थी शब्द आहे आभाळ. प्रश्न दुसरा, कवितेतील आत्मविश्वास व्यक्त करणाऱ्या काव्यपंक्ती लिहा. काव्यपंक्ती म्हणजे कवितेच्या ओळी. उत्तर आहे 1. घाम गाळूनी काम करावे. 2. आम्हीच अमुचे भाग्य विधाते. 3. जगन्नाथ रथ ओढून नेऊ. या तीनही ओळी कवितेतील आत्मविश्वास व्यक्त करतात. प्रश्न तिसरा, कवितेतील ऐक्याचा संदेश देणाऱ्या काव्यपंक्ती लिहा. ऐक्याचा म्हणजेच एकतेचा संदेश देणाऱ्या काव्यपंक्ती लिहा. उत्तर, माणुसकीचे अभंग नाते. अभंग नाते म्हणजे न तुटणारे. माणुसकीचे न तुटणारे नाते ही ओळ ऐक्याचा संदेश देते. त्यानंतर कोटी कोटी हे बळकट बाहू म्हणजेच अनेक मजबूत हात ही ओळ ही ऐक्याचा संदेश देते. प्रश्न चौथा, माणुसकीचे अभंग नाते आम्हीच अमुचे भाग्य विधाते या काव्यपंक्तीतून कवींनी सूचित केलेला विचार तुमच्या शब्दात मांडा. उत्तर, मानवता हा आमचा धर्म आहे. मानवता म्हणजे काय? माणसाने माणसाशी माणसासारखे वागणे म्हणजे मानवता आणि तो आपला धर्म आहे. माणुसकीचे व आमचे अतूट नाते असल्यामुळे, अतूट म्हणजेच न तुटणारे नाते असल्यामुळे कोणत्याही एका संप्रदायाच्या तत्वज्ञानाशी आमची बांधिलकी नाही. संप्रदाय म्हणजे कोणताही धर्म असेल, वंश असेल, याचं कोणतंही एक असं तत्वज्ञान आपल्याकडे नाही. किंवा कोणत्याही एका संताचा उपदेश आम्हास शिरसावंद्य नाही. म्हणजे कोणत्या तरी एका संताचा संदेश मानणे हे आमच्यासाठी खूप महत्त्वाचे नाही. तर अनेक संतांचा उपदेश, अनेक धर्म, वंश हे आम्ही पाळतो. मानवता हाच आमचा पंथ व संत आहे. खरे तर आम्हीच आमचे भाग्य विधाते आहोत. आम्हीच आमचे उद्धार करते आहोत. प्रश्न पाचवा, कवितेतील यमक जुळवणाऱ्या शब्दांच्या जोड्या शोधून लिहा. यमक जुळणाऱ्या म्हणजेच रायमिंग वर्ड या कवितेतून तुम्हाला शोधायचे आणि लिहायचे. उत्तर 1. आई नाही. शेवटी काय आहे? ई नाही. या ठिकाणी यमक जोडणारा शब्द आहे. 2. तीरावरती वस्ती. 3. ठावे करावे. 4. नाते भाग्य विधाते. प्रश्न 6वा, खालील कवितेच्या ओळींतील भाव तुमच्या शब्दात लिहा. 1. आभाळाची आम्ही लेकरे, काळी माती आई, जात वेगळी नाही आम्हा, धर्म वेगळा नाही. कवितेच्या या ओळीतील भाव म्हणजेच अर्थ तुम्हाला तुमच्या शब्दामध्ये लिहायचा आहे. उत्तर आहे, कष्टकरी म्हणतात. कष्टकरी म्हणजेच कामकरी म्हणतात. शेतात राबणारे शेतकरी म्हणतात. आम्ही आभाळाची बाळे आहोत, मुले आहोत. आभाळाची बापासारखी आमच्यावर माया आहे. पावसाचे छत्र तो आम्हावर पांघरतो आणि भरघोस पिके देणारी काळी माती आमची आई आहे. आभाळ पिता आणि धरती माता आहे. आम्ही निसर्गाची मुले आहोत. आमची जात व धर्म वेगळा नाही. निसर्ग हाच आमचा धर्म आहे. दुसरा, इमान आम्हा एकच ठावे, घाम गाळूनी काम करावे. या ओळींचा अर्थ आहे. उत्तर, कष्टकरी म्हणतात, घाम गाळून अतोनात म्हणजे खूप कष्ट करून राबायचे, काम करायची ही एकच निष्ठा
आमचे आहे. कष्ट करणे आमचे इमान आहे. याशिवाय वेगळे कर्म आमचे नाही. प्रामाणिकपणे कष्टाची भाकर खाणे हे आमचे काम आहे. तो आमचा जीवनमार्ग आहे. प्रश्न 7वा. आभाळाच्या लेकरांचे मनोगत तुमच्या शब्दात लिहा. उत्तर. आभाळाची लेकरे म्हणजे कष्टकरी लोक होत. ते म्हणतात, आभाळ आमचा पिता व काळी माती आमची आई आहे. या वेगळा आम्हाला जात धर्म नाही. श्रमरूपी गंगेच्या काठावर आमची वस्ती आहे. त्याशिवाय वेगळे नाव आणि गाव आम्हाला नाही. घाम गाळून काम करणे ही एकच आमची निष्ठा आहे. या परते आमचा कोणतेही कर्म किंवा मार्ग नाही. माणुसकीची आमचे अतूट नाते आहे. आम्हीच आमुचे भाग्य विधाते आहोत. या वेगळा आमचा पंथ नाही की संत नाही. कोटी कोटी हातांनी आम्ही समाज निर्मितीचा रथ ओढून नेणार आहोत. हीच आमची एकमेव इच्छा व ध्यास आहे. यानंतर आपण व्याकरण व भाषाभ्यास घटकांवरील कृती अभ्यासणार आहोत. 1. व्याकरणावर आधारित कृती. प्रश्न पहिला. पुढील तक्ता पूर्ण करा. शब्द आहेत. 1. तीरावरती. या शब्दामध्ये तुम्हाला मूळ शब्द, त्यातील शब्दयोगी अव्यय आणि सामान्य रूप ओळखायचे आहे. यापूर्वी आपण शब्दांच्या 8 जाती अभ्यासलेल्या आहेत. त्याच्यामध्ये शब्दयोगी अव्यय अभ्यासलेले आहे. सामान्य रूपही आपण ओळखलेले आहे. त्याच्यामध्ये तीरावरती या शब्दामध्ये मूळ शब्द आहे तीर, शब्दयोगी आहे अव्यय आहे वरती आणि सामान्य रूप आहे तीरा. 2. झाड. झाडावर या शब्दामध्ये मूळ शब्द आहे झाड, त्याला जोडून आलेला शब्द म्हणजे शब्दयोगी अव्यय आहे वर, सामान्य रूप आहे झाडा. 3. टेबल. शब्दयोगी अव्यय आहे खाली, सामान्य रूप आहे टेबला. म्हणजेच टेबला खाली या शब्दाचे ही रूपे आहेत. 4. घर. घरामागे. या शब्दामध्ये घर आहे मूळ शब्द, शब्दयोगी अव्यय आहे मागे, सामान्य रूप आहे घरा. पाडव्यानंतर. या शब्दामध्ये पाडवा मूळ शब्द आहे, नंतर शब्दयोगी अव्यय आहे पाडव्या, सामान्य रूप आहे. नंतर पुढचा शब्द आहे माझ्यासाठी. यामध्ये मूळ शब्द आहे मी, शब्दयोगी अव्यय आहे साठी, सामान्य रूप आहे माझ्या. 7वा आहे तू. तुझ्याकरिता. या शब्दांमध्ये मूळ शब्द आहे तू, शब्दयोगी अव्यय आहे करिता आणि सामान्य रूप आहे तुझ्या. शब्द संपत्ती. प्रश्न पहिला. समानार्थी शब्द लिहा. 1. श्रम. उत्तर आहे कष्ट. 2. बाहू. उत्तर आहे हात. 3. विधाता. समानार्थी शब्द आहे देव. भाग्य. समानार्थी शब्द आहे दैव. आई. समानार्थी शब्द आहे माता. इमान. समानार्थी शब्द आहे प्रामाणिकपणा. प्रश्न दुसरा. विरुद्धार्थी शब्द लिहा. 1. काळी. विरुद्धार्थी शब्द आहे पांढरी. भाग्य. विरुद्धार्थी शब्द आहे दुर्भाग्य. धर्म. विरुद्धार्थी शब्द आहे अधर्म. संत. विरुद्धार्थी शब्द आहे दुर्जन. अभंग. विरुद्धार्थी शब्द आहे भंगलेले. बळकट. विरुद्धार्थी शब्द आहे कमकुवत. 3. पुढील शब्दांचे भिन्न अर्थ लिहा. म्हणजेच पहिला शब्द आहे नाव. नाव या शब्दाचे 2 भिन्न अर्थ आहेत. एक नाम, दुसरा होडी. तीर. तीर या शब्दाचे 2 वेगळे अर्थ आहेत. एक काठ, दुसरा बाण. नंतर अभंग. अभंग या शब्दाचे 2 वेगळे अर्थ आहेत. एक अखंड, दुसरा एक छंद प्रकार. 4. वचन बदला. आपण यापूर्वी एक वचन अनेक वचन अभ्यासलेलं आहे, तर तुम्ही वचन बदलायचं आहे. 1. लेकरे. उत्तर लेकरू. वेगळा. उत्तर आहे वेगळे. नाते नाती. रथ रथ.
काही शब्दांमध्ये एकवचन आणि अनेकवचन दोन्हींमध्येही शब्द तोच राहतो. यामध्ये रथ हा शब्द एकवचन आणि अनेकवचन मध्ये तोच आहे. रथ, रथ. प्रश्न तिसरा, लेखन नियमानुसार लेखन करा. म्हणजेच अचूक शब्द ओळखा. या शब्दामध्ये शुद्ध लेखनातील काना मात्रा वेलांट्या अशी चूक आहे. त्याच्यातील तुम्हाला अचूक एक शब्द निवडून लिहायचा आहे. 1. विधाता. 2. माणुसकी. 3. जगन्नाथ. 4. तीरावरती. अशा प्रकारे आज आपण कवी वसंत बापट यांच्या आभाळाची आम्ही लेकरे या कवितेच्या स्वाध्याय कृती अभ्यासलेल्या आहेत. धन्यवाद.